तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आत्ता वाजलेले आहेत 3:30. आमचे सगळे जे बेसिक काम होतं ते सगळे आटपून झाले आणि आता मी जेवण वगैरे सगळं केलेलं आहे. मी जे तुम्हाला बोलली होती लास्ट व्हिडिओमध्ये की मी कुठले आउटफिट वेअर करणार आहे वगैरे, ते सगळं माझी जी तयारी झाली आहे ती सगळे तुमच्यासोबत शेअर करते. सो ती करणार आहे फायनली, कारण मग नंतर जर शूट करणं नाही झालं तर माझं ते राहून जाईल. मी लुकसुद्धा क्रिएट करून तुम्हाला दाखवणार आहे. सो आज मी तुम्हाला सगळे आउटफिट दाखवते, कशासाठी काय वेअर करणार आहे वगैरे हे सर्व. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान प्रॉपर लुक वगैरे क्रिएट करून दाखवेल की माझ्या डोक्यामध्ये अशी प्लॅनिंग आहे. कारण आय मेकअपचं वगैरे काय होतं, डोक्यात खूप साऱ्या असतात गोष्टी. वेळेवर कसं होतं आहे कसं नाही यापेक्षा मी सगळ्या याचे लुक वगैरे सगळं आधीच डिसाईड करणार आहे. हेअरस्टाईल असेल, लुक करेल ते स्वतः करेल, कारण तिथे हेअरस्टाईल माझी कोणी करून देणार नाही. सो माझी मलाच करावं लागेल. आणि आणखी जर बाकी कोणाचं जर करायचं असेल तर माझं पार्लर आहे हे सर्वांनाच माहिती आहे. सो वेळेवर जर कुणाचं करून द्यायचं असलं तर माझं साईडलाच राहून जाईल. यासाठी मी माझं सगळं व्यवस्थित लुक डिसाईड करून घेणार आहे. म्हणजे आयत्या वेळी विचार करायला नको की अशी हेअरस्टाईल करते, तशी हेअरस्टाईल करते, हे लुक करते, ते लुक करते, हे घालते, ते घालते, असं सर्व. सो चला आता माझे काय काय आउटफिट्स आलेले आहेत, काय काय आउटफिटची तरी पूर्ण तयारी झालेली आहे माझी, काहीच शिल्लक नाही आहे. सो चला ते तुमच्यासोबत आता पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. बाकी प्रिशू आणि मस्त निवांत खेळत आहेत त्यांच्या. आणि चला आता बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतेच. आधी तर सर्वात पहिले आउटफिटचं शेअर करून घेते. तसं ना पावसाचं वातावरण आहे, मी विचार केला होता नॅचरल लाईटमध्ये शूट करते, पण पावसाचं वातावरण आहे. सो थोडंसं अंधार पडल्यासारखं झालं आहे. मी एक्झॅक्ट दरवाजामध्ये उभी असून सुद्धा स्वतः लाईट लावते, मस्त एका ठिकाणी बसते, तुमच्यासोबत सर्व शेअर करते. आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं ते पुढे व्हिडिओमध्ये मी शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो सर्वात आधी तर आम्ही 2-3 दिवस आधी जाणार आहे. सो सर्वात पहिलं फंक्शन म्हणजे मेहंदीचं. खरं तर जागरण गोंधळाला सुद्धा मी तिथेच असणार आहे. तर त्या दिवशी कुठलीही एखादी साडी घालून घेईल, पण तुम्हाला मेन फंक्शन्सचेच सांगते. सर्वात आधी तर हळदीचं. तर हळदीच्या दिवशी हळद खेळताना मी असा विचार करते आहे की ही साडी घालायची. ही साडी आईने मला माझ्या बड्डेला दिलेली आहे आणि याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ते मी स्टिच केलेलं नाही आहे, कारण माझ्या एका साडीवरचं ब्लाऊज याच्यावर छान जातं. म्हणजे 2-3 जातात खरं तर. मी दोन्ही दाखवते तुम्हाला. मी तरी ह्याच्यावर ना हेच वेअर करायचं डिसाईड केलेलं आहे, कारण याचे काठ जे आहेत ना ते तुम्ही बघू शकता सेम याच कलरचे आहे. सो हे ब्लाऊज मी रेडीमेड घेतलेलं होतं, जे मी ताईच्या साखरपुड्याला जी साडी घातलेली होती ना त्या साडीवर असं हे घेतलेलं होतं, पण हे मला खूप छोटं झालं होतं त्यावेळेस. तर मी त्या साडीचा पॅच लावून घेतलेला होता, तुम्ही बघू शकता. बाय द वे ही साडीसुद्धा खूप सुंदर आहे, जी मी साखरपुड्याला घातलेली होती. पण ती साडी आता आई कुठल्या तरी फंक्शनला घालेल, त्याच्यासाठी म्हणून मग बघा हे असं छानसं ब्लाऊज आहे. रेडीमेडच ब्लाऊज आहे हे. सो मी हे ब्लाऊज घालणार आहे याच्यावर, नाहीतर हे सुद्धा ब्लाऊज याच्यावर छान जातं कॉन्ट्रास्टमध्ये. सो मी कॉन्ट्रास्टमध्ये हे सुद्धा छान जातं. सो मी एकतर हे घालेल किंवा ते घालेल, डिपेंड्स. माझ्याकडे तशी तयारी मी करून घेतलेली आहे. ओके. त्याच्यानंतर दिवसभर घालायसाठी ना ही ताईची साडी आहे, जी तिने पुण्यावरून पाठवली आणि खूप छान अशी साडी आहे. बघा ही वर्कमध्ये आहे, पूर्ण सिल्वर वर्क आहे या साडीवर. माझ्याकडे अशी साडीच नव्हती. काय पिलू थांब एक मिनिट. हो, पिशूचे पण देश दाखवते. पिशूचे पण देश मला पुढे दाखवायचे. हो हे बघा असे हे छान ह्याच्यावर वर्क आहे, अशी ही साडी आहे. आणि यावरचं जे ताईचं ब्लाऊज आहे ना ते मला होत नाही, कारण ती लग्नाच्या वेळेस खूप जास्त बारीक होती. तिची ही तेव्हाची साडी आहे. तो मी ह्याच्यावर ब्लाऊज घालणार आहे सिल्वर कलरचं, जे हे माझ्या शॉपच्या उद्घाटनाच्या वेळेस मी हे घेतलेलं. सो असं हे सिल्वर कलरचं ब्लाऊज आहे. हे मला ह्याच्यावर छान जातं. प्रिशू दाखव एक मिनिट. हे बघा आता प्रिशूने घरी पूर्ण मोडलेली आहे, त्याच्यामुळे हे बघा हे ब्लाऊज याच्यावर खूप छान जातं. सो मी हे घालणार आहे हळदीच्या दिवशी दिवसभर. प्रिशू थांबते का तू 2 मिनिट. सो प्रिशू सारखे ट्रायपॉड हलवत होती, तिला आता बिझी करून दिलं मी. त्याच्यानंतर हळदीच्या दिवशी संध्याकाळला आहे संगीत. सो संगीतसाठी ना मी हा लेहंगा घालणार आहे. सर्वात आधी तर त्याचं ब्लाऊज बघा, हे ताईचंच आहे. माझा प्रॉब्लेम मेन हा होता की मी एवढं जास्त कधीच घातलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट हे बघा हे असं काहीच आहे.
सो मी विचार करते आहे याला छानशी नेट लावून घेण्याचं, पण ते ताईचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिचे ब्लाऊज खराब नको व्हायला. सो मी असंच घालणार आहे. पण ओढणीचं वगैरे ड्रेपिंग करताना मी असं करणार की बॅक साईडने सुद्धा झाकल्या जाईल आणि साईडला सुद्धा झाकल्या जाईल, कारण बारीक असलं तर काय वाटत नाही, ते म्हणजे व्यवस्थित दिसून जातं एकदाचं. पण मी खूप जास्त फॅट आहे त्याच्यामुळे मी कम्फर्टेबल नाही आहे आणि त्याच्यामुळे मी मग याला स्लीव्ज वगैरे काहीतरी लावून घेईन. पण हे असं सुंदर असं ब्लाऊज आहे ज्याच्यावरचा ताईचा जो लेहेंगा आहे तो हा आहे बघा. तिचा जो लेहेंगा आहे तो हा आहे, नवरात्रीच्या वेळेस आम्ही घेतलेला. हे बघा हा असा काहीसा आहे आणि याच्यावर ओढणी आहे ती अशी काहीशी आहे. सो एकतर मी हे घालेल किंवा मग जो माझा लेहेंगा आहे जो या ब्लाऊजवर खूप छान जातो, हे बघा तो मी घेतलेला संगीतसाठी हा असा काहीसा लेहंगा आहे ज्याच्यावर अशी बारीक बारीक बुट्ट्याची प्रिंट आहे आणि खालीही अशी आहे. पूर्ण घेर आहे हा, खूप सुंदर असा आहे आणि ताईचा ब्लाऊज सेम याच कलरचा आहे. सो ते यावर जास्त जातं. खरं तर तिच्या ब्लाऊजवर जे आहे ना, तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल तर बघा गोल्डन कलरचं वर्क आहे, पण ही काच असल्यामुळे हे याच्यावर खूप छान जातं. मी तुम्हाला दाखवते, हे बघा हे याच्यावर छान जातं. सो मी हे घालेल आणि माझी याच्यावरची ओढणी मी घेतलेली जी आहे ती अशी काहीशी आहे बघा. अशी ओढणी अशी काहीशी आहे, म्हणजे लेहंग्यालाच मॅचिंग ओढणी आहे. बाकी दोन्हीही ओढणीची लेंथ वगैरे सारखीच आहे, सो त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण मी डिपेंड्स, आता मी 2 ऑप्शन कशासाठी ठेवलेत ते सांगते तुम्हाला. आधी तर आम्ही डान्स करणार आहे आणि जर मला सर्वांचे हेवी वाटले तर त्यावेळेस मी हे घालेल, म्हणजे सर्वांचे मला जास्त डिझायनर वगैरे जर वाटले तर लेहेंगाच, आणि जर मला सर्वांचे असे नॉर्मल आहे वगैरे असं वाटलं तर मग ताईचा जो आहे मी तो घालेल. हे झालं संगीतच्या दिवशीचा. आता मेन लग्नाच्या दिवशी, तर लग्नाच्या दिवशीसाठी सुद्धा माझ्याकडे ही साडी मी तुम्हाला दाखवलेली होती. सो लग्नाच्या दिवशी मी ही साडी घालायचा विचार करते आहे, कारण जवळच्या लग्नामध्येच घातल्या जातं आणि त्याच्यानंतर मग आपण काही घालत नाही. ही फक्त माझ्या लग्नात आईने घातलेली होती, त्याच्यानंतर कधीच घातली नाही. सो मला ही साडी घालायची खूप जास्त इच्छा आहे. याचे काठ बघू शकता तुम्ही, ब्ल्यू कलरचे आहे आणि बाकी शालू टाईप साडी आहे, पूर्ण पदर वगैरे खूप सुंदर आहे. सो मी ही घालेल लग्नाला. आणि याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ते असं काहीसं आहे. हे सुद्धा ताईचंच ब्लाऊज आहे, कारण तिच्याकडे सेम अशीच साडी आहे आणि त्याच्यामुळे म्हणून मी हे मागवून घेतलं होतं. याच्यामध्ये सुद्धा शिलाई वगैरे जागा भरपूर आहे, काढायची जर असेल तर शिलाई असं. सो हे ब्लाऊज आहे जे माझ्या साडीवर खूप छान जातं. बॅक साईडने हे असं काहीसं आहे आणि फ्रंट साईडने असं काहीसं. रेडीमेडच ब्लाऊज आहे हे, ताईने रेडीमेडच घेतलेलं होतं. सो हे या साडीवर खूप छान जातं. सो हे झालं लग्नाचं. त्याच्यानंतर माझ्याकडे लग्नाच्या दिवशीसाठी आणखी एक साडी आहे, ती म्हणजे ही साडी. तुम्हाला ह्याच्या आधी पण ही साडी कालच दाखवली मी कालच्या ब्लॉगमध्ये ही, आणि याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ते मी कालच तुम्हाला दाखवलं. सो एकतर मग मी ही साडी घालेल. आता मी तुम्हाला सांगते की मी 2 ऑप्शन कशासाठी ठेवले आहे. संगीतचं जसं तुम्हाला आधीच बोलले, डान्स करायचा आहे स्टेजवर सर्वांचं, हे डिपेंड्स, त्याच्यानुसार मी घालेल. लग्नाच्या ह्याच्यासाठी असं की ती एकच साडी आहे, पण आत्ता काठपदर कोणीच घालत नाही आणि जे नवरीचं सुद्धा आउटफिट आहे ते तिचं लेहेंगा आहे. सो त्या अकॉर्डिंग सर्वच जण पैठणी किंवा सर्वच जण काठपदर घालेल असं सुद्धा नाही आहे. त्याच्यासाठी म्हणून मी 2 ऑप्शन ठेवले की हे पूर्ण जरी ही काठपदर जरी असली ना तरी सुद्धा घालायला खूप जास्त सोपी आहे आणि मला जर सर्वांचे तेवढं जास्त हेवी नाही वाटलं तर मग मी ही घालेल. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या घरीसुद्धा जायचं असतं किंवा सत्यनारायणसुद्धा असतं, अशा सर्व गोष्टीसाठी म्हणून मी ऑप्शन्स ठेवलेले होते. बाकी सर्व ह्याच्यासाठी तर मी साधंच घालेल. लाईक मेहंदीच्या दिवशी मी साधा ड्रेसच घालणार आहे आणि माझ्याकडे जो आहे श्रेयाने मला असा कलरचा घेतलेला होता तोच ड्रेस घालणार आहे मी. आणि बाकी मग हळदीच्या दिवस वगैरे असे ऑप्शन्स मी तुम्हाला सांगितले. सो असे काहीसे माझे आउटफिट आहे. आता ज्वेलरीचा प्रॉब्लेम असं, माझ्याकडे गोल्डन ज्वेलरीसुद्धा आहे, टेम्पल ज्वेलरीसुद्धा आहे. सो ज्वेलरीचा दॅट मच इश्यू नाही आहे. इश्यू फक्त आहे लेहंग्याच्या ह्याच्यावर जी मी कुठली ज्वेलरी वेअर करायची ते, इयरिंग्स वगैरे, हेअरस्टाईल, मेकअप हे सगळं आणखी माझं फायनल करायचं बाकी आहे. फक्त आउटफिटच काय ते असं काहीसं आहे जे मी तुमच्यासोबत शेअर केलं. आता तुम्ही मला सांगा ही साडी जास्त छान दिसेल की ही साडी जास्त छान दिसेल, असं मी याच्या आधी सुद्धा तुम्हाला विचारलेलं आहे. सो अशा काहीशा या साड्या आहेत ज्या मला खूप जास्त आवडल्यात. सो मी हेच वेअर करणार आहे. बाकी
प्रिशूचे जे आउटफिट्स आहे, प्रिशूचे सुद्धा आउटफिट रेडी आहे, पण प्रिशूच्या आउटफिटचं सरप्राईज आहे. सो मी ते तुमच्यासोबत आत्ता शेअर करत नाही. प्रिशू मला, मी जसा माझा व्हिडिओ शेअर करायला लागली, शूट करायला लागली, तसं प्रिशूचं होतं की आई पिशू देश, आई पिशू देश, म्हणजे प्रिशूचे सुद्धा ड्रेस सांग असं घ्यायचं. बाकी आता गरमी खूप जास्त होत आहे. मी माझं ड्रिंकचं वगैरे काम फिनिश करून घेते, हे सगळं व्यवस्थित ठेवते, कारण मला ब्लाऊज फिटिंग वगैरे करायचे काम नाही आहे. बट हे जे ब्लाऊज आहे लग्नाच्या साडीवरचं, हे मी आणखी घालून बघितलेलं नाही आहे. काल आणलेलं ब्लाऊज आहे ते मी आणखी घालून बघितलेलं नाही आहे. सो मला ते सगळं ट्राय वगैरे करायचं आहे, ते सगळी तयारी करून घ्यायची आहे, कारण मी जाणार आहे 25-26 तारखेला, जसं तुम्हाला आधी सांगितलं. कारण जर कोणाचे फेशियल्स वगैरे असं काही करायचं असेल तर मग मी ते करू शकते याच्यासाठी, म्हणून सो असं आहे. बाकी हे जे पुण्यावरून पाठवले ना, हे माझ्या बहिणीने पाठवलेले आहे, आणि जी नवरी बहीण आहे ती हे सगळं घेऊन आली. खरं तर तिचं सगळं सामान पाहिल्यावर मला असं झालं की मी तिला सांगितलं, म्हणजे तिलाही तिचं काहीतरी सामान घेऊन यायचं असेल पुण्यावरून. आता ती परत पुण्याला नाही जाणार आहे, आता लग्न 15-20 दिवसावरच आलं आहे. सो आता ती पुण्याला जाणार नाही आहे. सो मला असं होतं की यार, मी उगाचच सांगितलं की काय तिच्याजवळ तिचं स्वतःचं सुद्धा सामान असेल, पण तरीही तिने माझं सामान आणलं, काहीही न म्हणता बोलता. आणि माझ्या ज्या, हो बेटा तुझे पण दाखवते, आणि माझ्या ज्या बहिणीने पाठवलं ना, त्या ताईला मी फक्त हे ब्लाऊज मागितलेलं होतं. हो हो, मी फक्त तिला हे ब्लाऊज मागितलेलं होतं, पण ते येलो साडीचं लेहंग्याचं ती स्वतःच मला बोलली आणि तिने ते स्वतःच पाठवलं. सो मला हे म्हणायचं आहे की बहिणी चांगल्या मिळायला सुद्धा नशीब लागतं, आणि ती नशीबवान मी आहे. या गोष्टीचा मला खरंच खूप जास्त खुशी होते. श्रेया मला प्रत्येक गोष्टीत खूप जास्त सपोर्ट करते. माझ्या बाकी हे आता बघा, नवरी मुलीला सुद्धा तिचं स्वतःचं सुद्धा सामान होतं, पण तरी ती म्हणू शकली असती ना की माझ्याकडे माझं ऑलरेडी सामान आहे, मी पुण्याला परत जाणार नाही. तिच्यासोबत तिची ज्वेलरी वगैरे होती, तिचं लॅपटॉपची बॅग होती, तिच्या सगळ्या गोष्टी होत्या, तरी सुद्धा तिने हे माझ्या एवढं मोठं हे आणलं आहे सोबत. आणि दुसरी गोष्ट, माझ्या ज्या ताईने पाठवलं तिने तर मला स्वतःहूनच म्हटलं की आणखी काही लागत असेल तर सांग. म्हणजे बहिणींना बोलायची गरजच पडत नाही. खरं तर मी खूप जास्त विचारात होती, कारण माझं आउटफिटचं वगैरे काहीच डिसाइडेड नव्हतं. आणि आत्ता लोनच्या इन्स्टॉलमेंट्स म्हणा किंवा शॉपचं रेंट, बाकी सगळ्या गोष्टीच्या एक्सपेन्सेसमुळे, लाईक आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींची खरेदी करायची बाकी होती, त्या सगळ्यामुळे मी विचारच करत होती की मला विकत घेणं तर आत्ता शक्य नाही आहे, पण मी काय ॲडजस्टमेंट करू. कारण कसं, या साड्या वगैरे घ्यायला काही प्रॉब्लेम नाही, घेतल्याही गेल्या असतात, श्रेया घेऊनही द्यायला तयार होती, पण ना आपण सारखं सारखं घालत नाही, आणि एवढे ओकेजनसुद्धा नसतात, एवढे फंक्शनसुद्धा नसतात, त्या तशाच पडून राहतात. मग त्याच्याहीमुळे मला खर्च नव्हता करायचा. पण मला हळदीच्या दिवसचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. मला संगीतच्या दिवस काय पिलू, कारण तो लेहंगा परत होणार नाही आहे. आम्ही त्यांना विचारलं होतं काय झालं, हो दादा आहे. सो आम्ही त्या शॉपवाल्यांना विचारलं होतं, ऑलरेडी 8 दिवस जास्त झालेले होते, सो ते रिटर्न घ्यायला तयार नव्हते. सो माझ्या संगीतचा सुद्धा प्रॉब्लेम होता, पण ताईंनी, तिला मला म्हणायची गरज पडली नाही, तिने स्वतःच पाठवून दिलं. सो येस, आय एम सो ग्लॅड की मला एवढ्या चांगल्या बहिणी मिळालेल्या आहेत. मी कधीही कॉल केला ना तरी माझा कॉल रिसीव्ह होतो, माझ्यासोबत त्या बोलतात, माझं सगळं ऐकून घेतात, आणि मला नेहमी धीर देतात. सो येस, आय एम सो मच ग्लॅड की मला एवढ्या छान छान बहिणी मिळालेल्या आहेत, एवढे सगळे सपोर्टिव्ह आहे. नाही तर खरंच माझी ही जर्नी खूप जास्त डिफिकल्ट झाली असती जर एवढे सगळे सपोर्टिव्ह नसते तर. सो येस, थँक्यू सो मच सर्वांना. आता कोणी व्हिडिओ बघतात किंवा बघत नाही, पण तरीसुद्धा सर्वांना डायरेक्टली इनडायरेक्टली जे मला सपोर्ट करतात ना, त्यांना खरंच मी मनापासून खूप धन्यवाद मानते. सो चला आता बाकी मी माझं एडिटिंगचं वगैरे काम फिनिश करते. प्रिशू राणीचा काय चाललं आहे, तिचे ड्रेस दाखवते, काहीतरी बघते, हे सगळं व्यवस्थित ठेवून देते. कारण बॅग आता उद्या बॅग धुणार आम्ही, बॅग मग सुकायला वेळ लागतो, कारण जाड बॅग आहे, एवढं सगळं न्यायचं म्हणजे. श्रेयाचा लेहंगा तुम्ही बघितला किती जास्त, ते सगळं आल्यानंतर मी तुम्हाला तिचं आणि प्रिशूचं सुद्धा शेअर करूनच देईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे. सो असं सर्व आहे. सो चला, तुम्ही आता व्हिडिओला असंच कनेक्ट राहा, आणि बाकी काय होतं पुढे व्हिडिओमध्ये मी ते तुमच्यासोबत शेअर करतेच. ओके, कसं ओके ओके, कसं गणपती आई ऊन लागली. गणपती आणायला बाजारी गेले, गणपती आणायला बाजारी गेले, मूर्ती पाहुणी आम्हा मोहित झाले, मूर्ती पाहुणी आम्हा मोहित. वाजव ना बेटा, टाळ वाजव, टाळ वाजव, वसंत केले त्याला वाजव टाळ. ठीक आहे बाबा, टाळ वाजव ना, वाजव वाजव, भजनवर टाळ वाजव ना. अच्छा ठीक. सुंदर ते धाम सुखासारखे काम, सुंदर ते धाम सुखासारखे काम.
आई माझा किती गणपती. आईसोबत छान भजन वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर या मॅडम थेट त्या आजीजवळ जाऊन बसल्या. ही तिची फेवरेट आजी आहे. सो न विसरता हिला दिवसातून एकदा तरी त्यांची भेट घ्यायचीच असते. सो आता संध्याकाळ झाली आहे आणि मला माहिती नाही, मी एडिटिंग करत बसली होती आणि अचानकच मला असं खूप जास्त गुंगी आल्यासारखं झालं आणि माझे डोळे खूप भारी पडत होते. थोडा वेळ झोपत्या म्हटलं पण मला वेगवेगळे हॅल्युसिनेशन व्हायला लागले. मग मी काही झोपली नाही आणि आता संध्याकाळ झाली आहे. बघा बाहेर पूर्ण अंधार पडायला आला आहे. मी आधी बाहेरचे कपडे काढून आणते, कपड्यांच्या छान घड्या वगैरे करते आणि प्रिशू मॅडम माझ्याजवळ येऊन बसलेले आहेत. कारण मी व्हिडिओ एडिट करत होती आणि तिचं असं असते, मी असताना तिला मीच पाहिजे. पार्थ माझी गाडी घेऊन गेला, त्याला गाडीचं अर्जंट काम होतं म्हणून मी शॉपला नाही जाऊ शकली. नाही तर आज जाऊन मला ज्वेलरी वगैरे सगळं तिथली बघून यायचं होतं आणि श्रेयाचे जे प्रोडक्ट्स आहेत ते मला आणखी वेगळे काढायचे आहे. तिच्यासोबत मी वेगळा मेकअपचा पाऊच देणार आहे, माझा वेगळा ठेवणार आहे. कारण तिची आहे ड्राय स्किन, माझी आहे ऑइली स्किन, आमचं काहीच जमत नाही त्याच्यामुळे. सो चला आता मी पहिले तर बाहेरचे कपडे काढून आणते, कपड्याची छान घड्या वगैरे करते आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. खरं तर व्हिडिओ ऑलरेडी आता मी बघतच होते तर मला दिसला 14 मिनिटाचा ऑलरेडी व्हिडिओ झालेला आहे. पण म्हटलं ठीक आहे चला ब्लॉग म्हणते माझीच बरोबर खूप होऊन जाते, ब्लॉग काय मेन्शन करणं होत नाही. सो थोडंफार प्रिशूच वगैरे काय ते तुमच्यासोबत आज शेअर करायलाच. सो आता ना आई आणि प्रिशू मंदिरामध्ये गेलेले आहे. मी पटकन कांदा, थोडासा बटाटा म्हणजे छोटा बटाटा, पालक आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे. आता ते पाण्यामध्ये टाकलं. मी माझ्या स्टाईलनी डाळ खिचडी कशी बनवते ना पालक टाकून, हे तुमच्यासोबत शेअर करते. आधी तर कांदा छान होऊ दिला तेलामध्ये, त्यानंतर अद्रक आणि लसूण ठेचून टाकलेला आहे मी, खलबत्त्यामध्ये ठेचलेला आहे आणि ते छान होऊ दिल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे. त्यानंतर मी बटाटा आणि पालक टाकून घेतलेला आहे. मी फक्त 1 वाटी बारीक चिरलेला पालक घेतला होता आणि 1 छोट्या आकाराचा बटाटा घेतलेला होता. त्यामध्ये मी फक्त हळद आणि तिखट टाकलेलं आहे, जेवढं लागतंय तेवढं, आणि त्यामध्ये 1 छोटा पेल्याभर तांदूळ घेतलेले आहे आणि अगदी थोडीशी डाळ घेतलेली आहे. त्याचं डबल पाणी देऊन मी ते छान होऊ दिलं आणि अशी काहीशी डाळ खिचडी रेडी झाली आहे. त्यानंतर प्रिशूची मामासोबत काहीशी मस्ती चाललेली होती, शिवाय तिची बडबडसुद्धा सुरू होती. सो तिची काय बडबड आणि मस्ती सुरू आहे ना, हे मी आता तुमच्यासोबत शेअर करते. प्रिशू काय करत आहे? मामाच्या कॉन्फरन्सला पैसे घ्यायचं काढले फोन तू? नाही. खूप सारा गोंधळ घातल्यानंतर ना आता प्रिशूचं दिवसाच्या शेवटाला मस्त आयसिंग करायचं चाललेलं आहे. मला ती ते करताना बघते, सो तिला सुद्धा तसंच करायचं असतं आणि तिला अजिबात गार लागत नाही, सो ती छान आयसिंग करते. सो आता जेवण वगैरे सर्व झाली आहे, आमची झोपायची तयारी झाली. आता इकडे गाद्या वगैरे सर्व टाकून झालेल्या आहेत. आता झोपायचं आहे. मला एडिटिंगचं आणखी 2-2.5 तासाचं काम आहे. सो त्याच्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. प्रिशूच्या मस्त्या वगैरे दाखवल्या. प्रिशू खूप जास्त मस्त्या करत होती, तिच्या आणखी मस्त्या चालल्या आणि असं आहे. तर आजचा दिवस असा काहीसा होता. मी आता या ब्लॉगला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.